भाजपचे राज्यात राज्यस्तरीय अधिवेशन, शिवशाही राज्य स्थापनेच्या अभूतपूर्व बहुमत दिले. आपलं पद नाही तर कार्य लक्षात राहते. गडकरी. हार्वेस्टर अनुदान घोटाळ्यात दोन्ही आकाश सहभागी. सुरेश दसांचा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंवर निशाणा. शेतकऱ्यांना मारहाण केल्याचा दावा. भाजपचे मिशन खेड्याकडे चला. मंत्र्यांना महिन्यातून एक दिवस खेड्यात मुक्कामी राहावे लागणार. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचना. तीन दिवस घरातच डिजिटल अरेस्ट. घोटाळ्यात सहभाग राष्ट्रीय मुद्दा असल्याचे सांगत शिक्षकाकडून 3 दिवसात 13 लाख रुपये लुटले. शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना फोन. परभणी आणि बीड संदर्भात चर्चा. म्हणाले, महाराष्ट्रात शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांची. रवींद्र चव्हाण हे भाजपचे नवे कार्यकारिणी अध्यक्ष. लवकरात चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्वीकारणार जबाबदारी. मंत्रिमंडळात मिळाले नव्हते स्थान. अंजली दमानी यांनी घेतला पंकजा मुंडेंचा समाचार. म्हणाल्या, बीड आपोआप बदनाम होत नाही, तुम्ही बहीण भावाने बदनाम केले. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण. मुलगा जिशानची बिल्डर लॉबीवर शंका. मुंबई पोलीस काहीतरी लपवत असल्याचा केला आरोप. संजय राऊत यांचे संतुलन तर बिघडले. मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणारे आता घरी बसले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका. भाजप नेते नारायण राणे यांचा हल्लाबोल. 46 वर्षात साहेबांनी जे मिळवले ते 2.5 वर्षात उद्धव ठाकरेंनी गमावले. उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाला उद्ध्वस्त केले. त्यांच्या काळात मुंबईतील मराठी माणूस बाहेर फेकला गेला. रामदास कदम यांचा हल्लाबोल. सरकार वाल्मिक कराडला वाचवण्याचे काम करत आहे. मुख्य आकाला सोडून खालच्या लोकांवर कारवाई केली जाते. संजय राऊत यांचा आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बीडचा राजकीय नक्षलवाद अस्तित्व करीत नाही काय? ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचा रोखठोक सवाल. एकनाथ शिंदे 2027 मध्ये पुन्हा होतील मुख्यमंत्री. ज्योतिषांची भविष्यवाणी. मार्च ते मे 2025 देवेंद्र फडणवीसांसाठी ठरेल संघर्षाचा काळ. प्रहार दिव्यांग क्रांती राज्याच्या उपाध्यक्षपदी शिवाजी गाडे. मंत्री बच्चू कडू यांच्या आदेशाने नियुक्ती. सिल्लोड पंचायत समितीच्या भिंती झाल्या बोलक्या. भिंतीवरील चित्रे वेधून घेत आहेत नागरिकांचे लक्ष. योजनांच्या माहितीवर प्रचार. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी 3 नक्षलवाद्यांचा केला खात्मा. नॅशनल पार्क एरिया कमिटीच्या नक्षलवाद्यांना जवानांनी घेतला घेराव. जयशंकर यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार. परराष्ट्रीय मंत्री ट्रम्प प्रशासन आणि इतर देशांच्या प्रतिनिधींनाही भेटणार. बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला. सरपंच अभिमन्यू क्षीरसागरांचा अपघाती मृत्यू. शेतातून घरी जाताना राख वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले. मणिशंकर अय्यर म्हणाले, शेख हसीना यांना भारतात राहू द्या. आयुष्यभर त्यांचे राजमान राहावे लागले तरी चालेल. हसीना 6 महिन्यापासून भारतातच आहेत.